नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर टीईटी टेस्ट सिरीज जी आहे आपली PYQची ती इथे घेत आहोत. आपली आजची ही जी प्रश्नपत्रिका आहे का, पेपर 2 2020 सामाजिक शास्त्रे भाग 1. तुम्ही जर या डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवाच्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही जॉईन करून घ्या, कारण की जेणेकरून या टीईटी टेस्ट सिरीज बद्दलचे जे काय नवीन अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला ते लगेच चॅनलवर बघायला मिळतील आणि जुने अपलोड केलेले जे व्हिडिओ आहेत का ते पण तुम्हाला या चॅनलवर अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. आपण वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया. ही प्रश्नपत्रिका 2020चा जो टीईटीचा पेपर झालेला आहे का त्याच्यातला सामाजिक शास्त्र घटक आहे का त्याच्यातले प्रश्न आहेत आणि याची उत्तरं पण आपण त्या आन्सर कीनुसार जी दिलेली आहेत का ती चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या सारनाम्यातील डॅश डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अधिकार आहेत. हे आहेत गणराज्य, सार्वभौम, स्वातंत्र्य की न्याय. लोकांकडे अंतर्गत अधिकार तर त्याचा अर्थ काय, सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय, बाह्य नियंत्रण नाहीये आणि भारतीय जनता, भारतीय लोक, भारताने निवडून दिलेलं जे सरकार आहे ते आपलं अंतर्गत धोरण आणि बाह्य धोरण जे आंतरराष्ट्रीय धोरण आहे ते ठरवण्यास स्वातंत्र्य आहे. म्हटल्यावर काय, सार्वभौमचे 3 अर्थ. पहिलं, बाह्य नियंत्रण नाही. अंतर्गत धोरण तसेच आंतरराष्ट्रीय धोरण. ठरविण्यास भारत सरकार सक्षम. भारत स्वतंत्र आहे. त्यानंतर गणराज्य म्हटलं तर वंश परंपरेने राष्ट्रप्रमुख निवडला जात नाही. कोणताही भारतीय नागरिक त्या पदावर जाऊन बसू शकतो. नंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व त्याच्यामध्ये अधोरेखित आहे. आणि न्यायामध्ये 3 तत्व अधोरेखित, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. आर्थिक व राजकीय न्याय. ही 3 तत्व त्यामध्ये अधोरेखित केलेली आहेत. प्रश्न बघा, सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही. स्वातंत्र्याचा अधिकार, शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी स्त्रिया दुर्बल घटकांना राखीव जागा. म्हणजे हे जे 2 अधिकार आहेत ते कोणत्या कलमाच्या अंतर्गत येतात, समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार की पिळवणूक विरुद्धचा अधिकार. तर समानतेच्या अधिकाराच्या अंतर्गत या अधिकारांचा समावेश होतो. तर यामध्ये जर बघायला गेलं तर कलम 14 ते 18 जे आहेत मूलभूत हक्कामधील ते समानतेच्या अधिकाराशी संबंधित असलेले आपल्याला बघायला मिळतील. स्वातंत्र्याचे कलम जर बघायला गेलं तर कलम 25 ते 28 दरम्यान धार्मिक स्वातंत्र्याच्या तरतुदींची आपल्याला मूलभूत हक्कांमध्ये तरतूद आहे. शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार जे आहेत अल्पसंख्याकांचे ते आपल्याला 29 व 30 मध्ये आहे. अल्पसंख्याकांच्या त्याच्यात पण काय, भाषा आणि लिपी या 2 गोष्टी, भाषा, लिपी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी अल्पसंख्याक इतर गोष्टींवर नाही. पिळवणूक विरुद्धचा अधिकार म्हटल्यावर शोषणाविरुद्धचा अधिकार आपल्याला 23-24 मध्ये दिलेला आहे. कलम 23 व 24 मध्ये अधोरेखित केलेले. अशा रीतीने हे जे अधिकार आहे समानतेच्या अधिकाराशी संबंधित तरतूद आहे. नंतर बघा, गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरवण्यासाठी डायडॅश हा मार्ग अवलंबिला होता. प्रत्यावाहन, जनोपक्रम, सार्वमत की
जनपृच्छ. तर सार्वमताच्या निर्णयानुसार 1967 मध्ये आपल्याला गोवा भारतामध्ये ऍड झालेला बघायला मिळते. गोवा पहिले काय पोर्तुगीज वसाहत आहे. भारत जेव्हा स्वतंत्र होतो तेव्हा गोवा स्वतंत्र होत नाही. गोवा मुक्ती संग्राम लढा आपण करतो, त्याच्यानंतर गोवा स्वतंत्र होतोय आणि त्याच्यानंतर गोव्याला महाराष्ट्रामध्ये सामील व्हायचं की भारतात सामील व्हायचं यावर जनमत घेण्यात आलेलं होतं. त्यामध्ये गोव्याच्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये सामील न होण्याचा व स्वतंत्र राहण्याचा निर्णय दिला. त्या अंतर्गत त्यावेळी आपल्याला गोवा हे केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण झालेला आहे. आणि मग कालांतराने आपण त्याला राज्याचा दर्जा दिलेला आहे. पण त्याला देण्यात आलेला. पुढचा प्रश्न बघूया. त्या अगोदर आता हे काय बघतोय आपण, हे 2020 ची जी पेपर 2 जो आहे त्यातले सामाजिक शास्त्राचे घटक आपण बघतोय, बरोबर. पण पेपरला फक्त सामाजिक शास्त्र तर येणार नाही ना, सोशल सायन्स येणार नाही, पूर्ण पेपर येणार आहे. तर त्या अनुषंगाने आपण डायरेक्शन अकॅडमीच्या माध्यमातून टीईटी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सखोल विश्लेषणासह प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये. त्यामध्ये पेपर 1 जो आहे त्याच्या 10 टेस्ट आणि पेपर 2च्या 10 अशा एकंदरीत 20 टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील की त्याच्यातनं मग तुम्हाला सखोल विश्लेषण मिळणार आहे. एक्झाम पॅटर्न बेस्ड प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळतील आणि परफॉर्मन्स अनालिसिस सुद्धा तुमचं करून दिलं जाणार आहे. याची फीस जर बघायला गेली तर मात्र 299 रुपयाच्या माफक शुल्कामध्ये तुम्हाला 20 टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिल्यात आलेल्या आहेत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करण्यासाठी डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता. कारण की तुम्हाला फक्त आता हे आपण जे यूट्यूब चॅनलवर जर घेत आहोत, मागचे जर तुम्ही चॅनलवर आहात तर परिसर अभ्यासाचे लेक्चर आपण घेतलेत, सामाजिक शास्त्राचे घेतले, आपण सर्व लेक्चर घेऊया. परंतु हे फक्त PYQ आहे. PYQ सोबत तुम्हाला नवीन प्रश्नांचा सराव पण तेवढाच महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केलेली छान राहील. तर बघा, कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात, UAE या देशात काय साम्य आहे. तर त्यामध्ये पहिले बघा, देशात राजकीय पक्षांवर बंदी आहे. या देशात विरोधी पक्ष नाहीत. या देशात फक्त राष्ट्रीय पक्ष आहेत. तर या देशात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळत नाही. तर पर्याय क्रमांक 1, देशात राजकीय पक्षाचा अलाउड नाही, बंदी आहे. पॉलिटिकल पार्टीजलाच बंदी आहे. तिथे काय, ह्या कतर, ओमान, UAE यांचा काय क्लेम आहे की तिथे संवैधानिक राजेशाही आहे. तिघा राज्यांचा क्लेम काय की आमच्या देशामध्ये संवैधानिक राजेशाही आहे. तिथे कोणताही राजकीय पक्ष आपल्याला अस्तित्वात नसलेला बघायला मिळतो. तर बघा, धर्म, जात, वंश, लिंग, संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे, सत्ता, मान्यता आणि संसाधनांमधील तिचा जास्त वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे काय, समानता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय की समाजवाद, या सगळ्या गोष्टी ह्या समतेचे तत्व अधोरेखित करतात. लक्षात घ्यायचं आहे. तर बघा, खालील विधानांपैकी चूक विधान कोणते, इनकरेक्ट कोणतं आहे ते सांगायचं, चूक लक्षात घ्यायचं आहे. राज्यसभेला कायद्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्याचा तसेच विधेयक मांडण्याचा अधिकार असतो. दुसरं स्टेटमेंट, राज्यसभेचे सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात. तिसरं, राज्यसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडली जात नाहीत. चौथं, राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकारच नाही. आपल्याला काय सांगायचं आहे, इनकरेक्ट सांगायचं आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, कायद्याच्या प्रस्तावावर चर्चा करताच विधेयक मांडण्याचा अधिकार सुद्धा आहे. जर आपण 370 कलम रद्द करण्याचं विधेयक जर आपण डोळ्यासमोर आणलं, पहिले राज्यसभेत मांडलं मग लोकसभेत गेलं, राज्यसभेला अधिकार आहे. सदस्यांना मंत्र्यांना प्रश्न विचारू शकत नाही ना, मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात. तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, अतिमहत्वाचे प्रश्न हे विचारू शकतात राज्यसभेचे सदस्य, पण संसदेचे सदस्य आहेत कुठे ना कुठे, त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे. पुढचं, राज्यसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाही, निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून ते निवडून दिले जातात. तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. इनकरेक्ट कोणतं आहे, चौथं.
राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही असं नाही, तर घटना दुरुस्तीचा अधिकार राज्यसभेला सुद्धा आहे. हा, राज्यसभेला जे मनी बिल जे आहे का, वित्त विधेयक जे आहे का, त्याच्यामध्ये अधिकार नाही. फक्त 14 दिवसांची नोटीस मिळते, प्रायर टाइम पिरियड मिळतो. त्यात पास केलं काय, नाही केलं काय, सजेशन्स दिले तर ते बंधनकारक नाही आहेत लोकसभेवर ते मान्य करणं, केले पण काय, नाही केले काय, लोकसभेला तिथे पूर्ण अधिकार फक्त मनी बिलच्या बाबतीत तिथेच बघायला मिळतो. इतर ठिकाणी राज्यसभा व लोकसभा दोघांना समान अधिकार आहेत. घटना दुरुस्तीमध्ये पण समान अधिकार, संयुक्त बैठकीमध्ये सगळ्या ठिकाणी त्यांना दोघांना इक्वल राईट्स असलेले आपल्याला बघायला मिळतात. फक्त मनी बिल वित्त विधेयक त्याला अपवाद आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी चूक जोडी कोणती? अरुणाचल प्रदेश, इटानगर, मणिपूर, इम्फाळ, मेघालय, शिलाँग की मिझोरम, कोहिमा. राज्य आणि त्याच्या राजधान्यांची जोडी आहे. चूक जोडी आपल्याला सांगायची आहे, इनकरेक्ट पेअर सांगायचे. अरुणाचल प्रदेश, इटानगर, मणिपूर, इम्फाळ, मेघालय, शिलाँग बरोबर. पर्याय क्रमांक 4 मिझोरम, कोहिमा इनकरेक्ट. कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. आणि मिझोरमची राजधानी एंजॉल आहे. 7 सिस्टर्स मध्ये राहतं काय? आसाम आणि त्रिपुरा उरतोय आपला. आसामची कॅपिटल दिसपूर. त्रिपुराची आगरताळा. त्याच्यानंतर सिक्कीमची गँगटोक. अगदी साधा सरळ बेसिक प्रश्न होता हा, 2020च्या प्रश्नपत्रिकेतला. पुढचं बघा, तामिळनाडू, चेन्नई, लक्षद्वीपचं काय? राजधानी सांगायची. करवत्ती, तिरुवनंतपुरम, रायपूर की अगरताळा. तर आपण त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, करवत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आपल्याला असलेली बघायला मिळते, केंद्रशासित प्रदेशाची. तिरुवनंतपुरम केरळ. त्यानंतर रायपूर छत्तीसगड. त्याच्यानंतर अगरताळा आपण नुकतंच बघितलं मागे, त्रिपुरा. त्याचबरोबर अजून एक आपलं लक्षद्वीप, अंडमान निकोबार सारखंच एक बेट आहे. मग त्या अंडमान निकोबारची राजधानी काय? तर ती आहे पोर्ट ब्लेअर. अशा रीतीने राज्य आणि राजधान्या अगदी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, की परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला 1-2 प्रश्नांचा तरी बूस्ट देऊ शकतो बेसिक सामाजिक शास्त्राने. वर्ल्ड हिस्ट्रीचा क्वेश्चन आला बघा हा पुन्हा. जी आपण अलिप्ततावादी चळवळ सुरू केली ती बघा, तर त्याच्यातले नेते कोणकोणते होते ते आपल्याला इथे सांगायचे आहेत. पहिली पेर आहे बघा, युगोस्लाविया, इंडोनेशिया, घाना, इजिप्त देशांची नावं. आणि ते नेते गट ब मध्ये सुरकार्नो, कमाल अब्दुल नासेर, मार्शल टिटो, क्वामी नाखुमा हे कोणकोणत्या देशाशी संबंधित होते? भारताचे जवाहरलाल नेहरू त्याच्यामध्ये इन्क्लूड होते, हे सर्वांना माहितीच आहे. तर अचं बघायला गेलं तर युगोस्लावियाचे ना मार्शल टिटो होते. अचं 3 असलेलं विधेयक बरोबर आहे. सगळ्याच ठिकाणी अचं 3 आहे, इनकरेक्ट कोणतंच नाही. त्याच्यानंतर बघा, इंडोनेशियाचं जर बघायला गेलं ना, तर इंडोनेशियाचे आपल्याला सुकार्नो बघायला मिळतात. बचं एक नाही म्हटल्यावर पहिला पर्याय गेला, तिसरा पर्याय गेला. आपण 50-50 पोहोचलोय. तर दुसरं उत्तर करेक्ट असेल किंवा तिसरा पर्याय करेक्ट असेल आपला इथे. त्याच्यानंतर घानाचे पंतप्रधान जर बघायला गेलं ना, तर ते आहेत आपले क्वामी नखुमा आणि इजिप्तचे कमाल अब्दुल नासेर. तर कचं 4 म्हटल्यावर पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर ठरेल. पुन्हा एकदा क्रम बघा, युगोस्लावियाचे मार्शल टिटो, इंडोनेशियाचे सुरकार्नो, घानाचे क्वामी नाखुमा, इजिप्तचे गमाल अब्दुल नासेर. तर भारतात कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. हे 5 नेते एकत्र येऊन काय स्थापन करतात? अलिप्ततावादी चळवळ. स्थापना काय होतीये? अलिप्ततावादी चळवळ. बघा, जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार कुणाला असतो?
जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना असतो, जिल्हा परिषद उपाध्यक्षांना असतो, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीला असतो की जिल्हाधिकाऱ्याला असतो. तर जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत CEO जे आहेत का त्यांना हा अधिकार लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा हर्षवर्धन, प्रवर सेन, हाल, महेंद्रवर्मन या विविध घराण्यातील राजांमध्ये काय साम्य आहे. महेंद्रवर्मन आपल्याला पल्लव डायनेस्टीचा बघायला मिळतो, प्रवर सेन, हाल, हर्षवर्धन हे वेगवेगळ्या डायनेस्टीजचे राजे आहेत. पण यांच्यात साम्य काय आहे, काय कॉमन फॅक्टर जो आहे ना जोडगो. पहिले बघा सर्वजण संगीतज्ञ आहेत, सर्वजण लेखक आहेत, सर्वजण गणितज्ञ आहेत की सर्वजण त्यांच्या घराण्याचे संस्थापक आहेत. नाही, फाउंडर नाही आहेत, सर्व गणितज्ञ पण नाही आहेत, संगीतज्ञ पण नाही. पर्याय क्रमांक 2 सर्वजण लेखक आहेत आणि पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांच्या पर्टिक्युलर डायनेस्टीशी रिलेटेड. बघा ऐतिहासिक साधन आणि घराणे कोणत्या घराण्याशी संबंधित आहे त्याची जोडी लावायची आहे. सारनाथचा स्तंभ जो आहे, अशोक स्तंभ जो आहे सारनाथचा, तिथूनच आपण आपलं राजमुद्रा घेतलेली बघा, एम्बलम, भारताची जी राजमुद्रा आहे सारनाथच्या अशोक स्तंभातनच घेतली आपण. तर ते मौर्य डायनेस्टी. अ 3 पाहिजे आपल्याला. अ 3 म्हटल्यावर आपला पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 इथे एलिमिनेट होतात. त्यानंतर बघा अलाहाबाद प्रशस्ती, ज्यालाच आपण प्रयाग प्रशस्ती या नावाने सुद्धा ओळखतो, तर ती आपल्याला गुप्त घराण्याशी संबंधित असलेली बघायला मिळते. ब 2 म्हटल्यावर पर्याय क्रमांक 1 ही उत्तर आहे. आणि नाणेघाट लेणी जुन्नर मध्ये आपल्याला सातवाहन डायनेस्टी पुण्यामध्ये बघायला मिळते बघा. सातवाहन डायनेस्टीशी संबंधित आपल्याला नाणेघाट बघायला मिळतो. अशा रीतीने आपलं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर ठरेल. सारनाथ स्तंभ मौर्य डायनेस्टीशी संबंधित, प्रयाग प्रशस्ती गुप्ता डायनेस्टीशी संबंधित, नाणेघाट लेणी सातवाहन डायनेस्टीशी संबंधित आपल्याला बघायला मिळतात. पुढचं बघा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची. इनकरेक्ट पेअर. गोपाल, पाल, दंतेदुर्ग, राष्ट्रकूट, विजयालय, चोळ, कृष्णराज, यादव. आता ही जोडी काय ते पहिले लक्षात घ्यावे लागेल ना आपल्याला चुकीची इनकरेक्ट ओळखण्यासाठी. करेक्ट काय, तर हे काय राज्य म्हणजे घराणे आणि त्याचे संस्थापक. याची जोडी ती आहे. गोपालने पाल राष्ट्राची स्थापना बंगालमध्ये केलेली, आपल्याला बंगाल प्रोव्हिन्समध्ये केलेली आहे. दंतेदुर्ग राष्ट्रकूट महाराष्ट्रावाला प्रोव्हिन्स आपल्याला बघायला मिळते. विजयालय चोला तामिळनाडू दक्षिण भारतामध्ये चोळ राज्याची स्थापना. इम्पिरियर चोलास जे आहेत, लेटर चोलास जे आहेत ते. आणि कृष्णराज यादव नाही तर यादवाची स्थापना आपल्याला भिल्लम 5वा जो आहे का त्यानं केलेली आहे. याच्या माध्यमातून आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे इनकरेक्ट पेअर आहे आणि तेच आपलं उत्तर असेल. तर पुढचं बघा गटातना बसणारा शब्द ओळखा. चोळ, परमार, यादव की गडवाल. आता हे 4 आहेत डायनेस्टीज, त्याच्यातला गटातना बसणारा ओळखायचा आहे. गट काय त्याच्यातला तो लक्षात घ्यायचा आहे. तर एरिया वाईज की कुठे त्यांची टेरिटरी होती त्याच्यानुसारचा गट आपला आहे. चोळ डायनेस्टी, परमार डायनेस्टी, यादव आणि गडवाल. तर आपल्याला बघायला मिळते की चोळ डायनेस्टी ही दक्षिण भारतामध्ये आहे, उर्वरित हे मध्य भारतामध्ये बघायला मिळतात. चोळ डायनेस्टीचा संस्थापक आपण विजयालय चोला याला. पुढचं बघा अफगाणिस्तान मधून आलेले पठाण म्हणजे काय. रोहिले, राजपूत, जाट की सतनामी. त्यांना रोहिले या नावाने ओळखलं जातं. गंगेच्या मैदानामध्ये रोहिलखंड नावाचा एरिया आहे बघा. तो या अफगाणी पठाणांचा वास्तव्य असलेला एरिया आहे म्हणून त्याला रोहिलखंड या नावाने ओळखलं जातं. बघा अमेरिकेतील बोस्टन बंदरात उभ्या असलेल्या पेट्या कालक्रमाने लावायच्या बरं का. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामधील ह्या ज्या घटना आहेत का टाइम पिरियडने लावायच्या आहे, क्रोनॉलॉजीने लावायच्या आहेत. पहिले आपण सर्व घटना वाचूया, मग त्याच्यात त्या कधी कधी झाल्या त्या लिहूया आणि त्याच्यानुसार मग आपण क्रोनॉलॉजी लावूया. अमेरिकेतील बोस्टन बंदरात उभ्या असलेल्या इंग्रज जहाजावरील चहाच्या पेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकून दिल्या, ज्याला आपण बोस्टन टी पार्टी म्हणतो. त्याच्यानंतर बघा अमेरिकन वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. त्याच्यानंतर तिसरं
13 वसाहतींनी अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले. 4थं, अमेरिकन वसाहतींनी ना प्रतिनिधी ना कर अशी घोषणा दिली. रिप्रेझेंटेशन नाही, टॅक्स पण नाही. आता याच्यात कॉमन सेन्सनी बघा, 13 वसाहतींनी संघराज्याची स्थापना केली, हे सगळ्यात लास्टला असावं. काही जरी झालं ते लास्टला असायला पाहिजे. 3 लास्टला असलेला पर्याय बघायचा. 3 लास्टला असलेला पर्याय कोणता आहे आपला, तर तो आपल्याला इथे बघायचा आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलो आपण, पर्याय क्रमांक 1 आहे बघा आपला 4 3 2 1. पर्याय क्रमांक 2 1 4 2 3. पर्याय क्रमांक 3 3 2 1 4 आणि पर्याय क्रमांक 4 2 1 3 4. त्यातला सिक्वेन्स बघायला लास्ट काय येणार, 13 वसाहतींनी स्थापना केली हे लास्ट येणार आहे आपलं, काही जरी झालं. करेक्ट. बोस्टन टी पार्टी कधी होती आपली, 1773 मध्ये होती. की कॉफीचं उत्पादन होतं अमेरिका खंडामध्ये, चहा मागवली जाते, आयात केली जाते, त्याच्यावर खूप मोठा टॅक्स लावला जातो आणि त्यांना तो कंझ्युम करायला मजबूर पण केलं जातं. त्यापेक्षा मग चहाच लोक आयातच होऊ देऊ नका, त्याला आपण काय म्हणतो त्या घटनेला बोस्टन टी पार्टी. कधी झाली, 1773 मध्ये झाली. त्याच्यानंतर अमेरिकन 13 वसाहतींनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा कधी दिला आपला, 4 जुलै 1773 मध्ये. त्याच्यानंतर बघा, पहिले बोस्टन टी पार्टी करतात आणि मग वसाहतींचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित करतात. ओके. त्यानंतर अमेरिकन वसाहतींनी आपल्याला ना प्रतिनिधी ना कर ही घोषणा कधी केली, 1765 मध्ये. 1765 मध्ये स्टॅम्प ऍक्ट आला होता बघा एक. त्या स्टॅम्प ऍक्टच्या विरोधात मग आपल्याला त्यांनी ही घोषणा केलेली बघायला मिळते. चौथं जे आहे का ते आपल्याला फर्स्ट पाहिजे. चौथं स्टेटमेंट कुठे फर्स्ट आहे, एकच पर्याय मिळतो आपला, पर्याय क्रमांक 1. तर त्यामध्ये बघा, अमेरिकेने ना प्रतिनिधी ना करची घोषणा केली. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर बोस्टन टी पार्टी झाली, त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा जाहीरनामा दिला आणि त्याच्यानंतर संघराज्याची स्थापना झालेली आपल्याला बघायला मिळते. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर ठरेल. तर पुढचं बघा, तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या दिशेत आहे, नैऋत्य, ईशान्य, वायव्य की आग्नेय. तर नैऋत्य दिशेत आहे, फॅक्च्युअल डाटा आहे बघा. प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने डॅश या संस्थेची स्थापना झाली, अखिल भारतीय किसान सभा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्ष, ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स. तर अखिल भारतीय किसान सभेची स्थापना MG रंगा जे आहेत त्या पुढाकाराने 1936 मध्ये झाली. बेसिक फॅक्च्युअल डाटा मॉडर्न हिस्ट्रीचा. झुंजार माची, बुदला माची कोणत्या गडावर आहे, तोरणा, राजगड, रायगड की प्रतापगड. तर ह्या तोरणा गड जो आहे आपला त्याच्यावर त्या माची असलेल्या बघायला मिळतात. इलियड व ओडिसी हे महाकाव्यांचे लेखक कोण, हे जे ग्रीक महाकाव्य जे आहेत, इलियड आणि ओडिसी ग्रीक महाकाव्य आहेत, प्राचीन ग्रीक महाकाव्य आहेत. जे आपले रामायण आणि महाभारत आहेत तसे त्यांच्यासाठी होमर आणि इलियड हे आहेत. तर ते कोणी लिहिलेत, पिंडर, सोफोक्लिस, हेरोडोटस की होमर. होमर याने ती आपल्याला ओडिसी आणि इलियड लिहिलेले बघायला मिळते, प्राचीन ग्रीक महाकाव्य. तर बघा, जॉन क्विक्सेट हा कोण आहे, नाटककार, कल्पना प्रधान कादंबरी लिहिणारा, उपहासात्मक कादंबरी लिहिणारा की काव्यग्रंथ. तर उपहासात्मक कादंबरीच्या माध्यमातून जॉन क्विक्सेटनी प्रबोधन युगामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. युरोपचा जो प्रबोधन युग आहे त्यामध्ये डॉन क्विक्सेटने त्याच्या लेखनाच्या माध्यमातून उपहासात्मक टीका करायचा. तो म्हणजे एखादी गोष्ट आहे, डायरेक्ट विरोध नाही करायचा, इनडायरेक्ट विरोध करून लोकांच्या निदर्शनास आणून द्यायचा आणि त्याच्यातनं मग समाज प्रबोधन करण्याचं काम त्याने केलेलं आहे, डॉन क्विक्सेट. तर बघा, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात डॅश व्यवसायातनं झाली, पोलाद, यंत्रे, कापड की रसायन. स्पिनिंग व्हील्स जे आहेत, कापड कारखाने जे आहेत का ते सगळ्यात पहिले बनले. मग त्याच्याच बेसिसवर मग त्यांनी भारतातनं चीनमधनं येणाऱ्या रेशीम कपड्यावर बंधनं आणली. त्याच्यानंतर डाय जी होती, निळ जी आहे, ते जे आर्टिफिशियल डाय बनवत होते त्याचा इम्पॅक्ट, त्याचा स्टॅम्प एवढा छान येत नव्हता, पण भारतामध्ये निळ जे उत्पादन होत होतं भारतीय उपखंडामध्ये त्याचा ते चांगलं होत होतं. मग ते निळ उत्पादन नंतर सुरू केलं. तर ते सुरुवातीला कापड उद्योगाला प्रोत्साहन दिलं, त्याच्यानंतर इतर उद्योगांना त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर बघा, साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या, या प्रक्रियेला काय म्हणतात, मुक्त व्यापार विषयक धोरण, वसाहतवाद, चिनी टरबुजाचे वाटे की अफूचे युद्ध. त्या प्रक्रियेला त्यांनी चिनी टरबुजाचे वाटे अशी उपमा दिलेली आहे साम्राज्यवादी लेखकांनी. चीन एवढा मोठा लँडमास आहे, जेवढे पण साम्राज्यवादी राष्ट्र सगळ्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे.
आपण काय करू, आपसात भांडण्यापेक्षा ना एरियाज वाटून घेऊया. ABCD असे 4-5 भागांमध्ये एरिया वाटून घेऊया. ए या देशाकडे, बी त्या देशाकडे, सी त्या देशाकडे, डी त्या देशाकडे. मग असं करत चीनवर साम्राज्यवाद हा बळजबरीने लादण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि तो स्वातंत्र्य कधी होते, 1949 मध्ये. आणि आज चीन महासत्ताक बनण्याच्या दारावर आहे. रासपुतीन हा डॅश महंत होता, रशियन, सर्बियन, ऑस्ट्रियन की फ्रेंच. तर रासपुतीन हा रशियन महंत होता झार राजाच्या दरबारी. आणि त्याच्याच म्हणण्यानुसार मग राजा राणी वागतायत असा लोकांचा समज होतोय. आणि त्याच्यावर मग त्याचे रासपुतीनची हत्या केली जाते. त्याला रासपुतीन प्रकरण या नावाने ओळखलं जातं. तर तो रशियन महंत असलेला आपल्याला बघायला मिळते झार राजांच्या दरबारी. त्यानंतर बघा 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनामागचे मुख्य कारण कोणते. वॉशिंग्टन परिषद जी आयोजित करण्यात आली ती पहिल्या महायुद्धानंतर. त्याचं कारण काय, जागतिक शांतता प्रस्थापित करणे, जपानच्या नाविक शक्तीचे खच्चीकरण करणे, लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी की पर्यावरण रक्षणाचा विचार करण्यासाठी. तर 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेचं आयोजन करण्याचं मुख्य हेतू होता जागतिक शांतता प्रस्थापित करणे. कारण की पहिल्या महायुद्धामुळे जे झालेली परिस्थिती आहे त्याच्यावर शांततेवर तोडगा काढण्यासाठी सर्व राष्ट्र एकत्र येतात आणि राष्ट्रसंघाची स्थापना करतात. परंतु राष्ट्रसंघामध्ये अमेरिका स्वतः सामील होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आयडिया जरी तो देत असेल तरी पण अमेरिका सामील होत नाही, अलिप्त राहतोय. पुढचं बघा, निराश्रित सेवा सदनाची स्थापना कोणी केली. जनक्का शिंदे, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई की सावित्रीबाई फुले. निराश्रित सेवा सदनाची स्थापना जनक्का शिंदेंनी विठ्ठल रामजी शिंदे जे आहेत त्यांच्या मदतीने केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यांना मदत केलेली आहे. सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपण बघतो की रमाबाई रानडे यांनी सेवा सदनाची स्थापना केली. नंतर पंडिता रमाबाईंनी शारदा सदन, मुक्ती सदन, बातमी सदन. अशा सदनांची स्थापना केलेली आपल्याला बघायला मिळते. पुढचे बघा, खालीलपैकी जोडी कोणती. सार्वजनिक सभा ग व जोशी. दुसरं ईस्ट इंडिया असोसिएशन दादाबाई नौरोजी. भारत सेवक समाज गोपाळकृष्ण गोखले. चौथं सोशल सर्व्हिस लीग न्यायमूर्ती रानडे. तर न्यायमूर्ती रानडे हे सोशल सर्व्हिस लीगचे संबंधित आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर ठरेल. तर पुढचे बघा, अंबरनाथचे शिव मंदिर कुणी बांधले. कोणत्या राजाच्या काळामध्ये अंबरनाथचे शिव मंदिर बांधलेलं आपल्याला बघायला मिळते. यादव घराणं, पकाटक घराणं, शिलाहार घराणं की राष्ट्रकूट घराणं. तर अंबरनाथचे शिव मंदिर आपल्याला शिलाहार घराण्याच्या काळामध्ये बांधलेलं बघायला मिळते. तर अशा रीतीने आपण 2020 चा पेपर 2 सामाजिक शास्त्रे भाग 1 बघितला इथे, बरोबर. पण पेपरमध्ये फक्त सामाजिक शास्त्रच नाही, बालमानसशास्त्र पण बघायला मिळेल, मॅथ रिझनिंग पण बघायला मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पेपरमध्ये सोडवायच्या आहेत. तर त्या अनुषंगाने आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास तर आपण करणारच, PYQचे बुक मिळणार ते आपण अॅनालाइज करणार, सर्व करणार. पण नवीन प्रश्नांचा सराव सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने तेवढंच महत्त्वाचं आहे परीक्षा जवळ आल्या. तर त्या अनुषंगाने आपण डायरेक्शन अकॅडमी मार्फत TET टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1चे 10 टेस्ट आणि पेपर 2चे 10 असे एकंदरीत 20 टेस्ट अवेलेबल करून दिल्या जाणार आहे की ज्याच्यामध्ये तुमचं परफॉर्मन्स अनालिसिस, एक्झाम पॅटर्ननुसार पेपर बनवलेले आहेत आणि सखोल विश्लेषण PDF सुद्धा तुम्हाला त्यावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याची फीस राहणार आहे मात्र 299 रुपये. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता टेस्ट सिरीज परचेस करण्यासाठी.
त्याचबरोबर तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या या सरळ सेवेच्या चॅनलवर जर नवीन असाल तर त्याला जॉईन करून घ्या, कारण की जेणेकरून आपल्याला टीईटी टेस्ट सिरीज संदर्भात जे आपली PYQ लेक्चर सिरीज आपण चालवत आहोत त्याच्या वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओज मिळतील. टीईटी संदर्भात जर काही नवीन अपडेट्स आली तर तुम्हाला ही चॅनलवर तुम्हाला अपलोड करण्यात येईल, की जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्शन अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. टेस्ट सिरीज परचेस करण्यासाठी असेल किंवा टीईटी परीक्षेसंदर्भात किंवा इतर सरळ सेवेसंदर्भात जर तुमच्या काही शंका असतील, अडचणी असतील तर त्याच्यावर तुम्ही कॉल करून आमच्याशी संपर्क साधू शकता. तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे डायरेक्शन अकॅडमीच्या, त्याला जॉईन करू शकता, की त्याच्यावर वेळोवेळी सरळ सेवेसंदर्भात असलेल्या ज्या काही अपडेट्स असतात का त्या पोस्ट केल्या जातात तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. थांबूया आपण आणि भेटूया आपल्या 2020 पेपर 2च्या सामाजिक शास्त्राच्या भाग 2 मध्ये याच यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.